ऍडव्होकेट विशाल डोंगरे, ऍडव्होकेट शशिकांत मुंडे, ऍडव्होकेट दिनेश पाटील आणि ऍडव्होकेट शशिकांत बेडेकर आपण सर्वांनी यावं. परंतु त्या अगोदर आपण जेडी पाटील सरांना आपण इथे शुभ सन्मानित करूया. जेडी पाटील सरांचं नुकताच या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावर होताना पाहायला मिळेल. सन्माननीय जेडी पाटील साहेबांचं शुभ सन्मान इथे झाला आणि आमच्या ऍडव्होकेट फॅमिली आपण या. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपलं राहिलंय आणि ते मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता सौरभ वास्कर. 9 चेंडूमध्ये 21 धावांची बहारदार केली या खेळाडूने केली आणि बेधुंद फलंदाजी करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकली. सौरभ वास्कर आपण या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. सन्माननीय मयूर दरवडा, मधुकर स्मृतीचा 12वा आपण यायचंय. आमच्या ऍडव्होकेट फॅमिलीला मी विनंती करतो की आपण यावं. ऋषिकेश पाटील ज्यांना जर सलग 3 षटकार लगावले तर अनिकेत पाटील आणि तसं त्यांचा ग्रुप चहा आणि बरंच काही या ग्रुप कडून कॅश प्राइज असणार आहे. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज सलग 3 षटकारांसाठी असेल आणि जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार लागले तर तब्बल 20,000 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण अनिकेत पाटील आणि चहा आणि बरंच काही या ग्रुप कडून. आणि या आमच्या संपूर्ण ऍडव्होकेट फॅमिलीचा शुभ सन्मान आपण एकत्रितरित्या आणि फोटो सेशन देखील झालं. आपल्या सर्वांना शुभेच्छा. मॅचला सुरुवात होते मैदानामध्ये मान्यवरांचं शुभ आगमन आणि त्यानंतर आपण मधल्या सत्रामध्ये मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. परंतु जाऊया मॅच मध्ये, ऐकूया. परंतु त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच सौरभ आलेत. खूप चांगली परफॉर्मन्स त्यांनी केला आणि मी सन्माननीय आदरणीय राजेंद्र दादा पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सौरभ वास्कर या खेळाडूला या सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक द्यावा. 41 धावा या टीमनं डिफेन्स केल्या, परंतु त्या धावा जमवण्यामध्ये खूप मोठे योगदान सौरभने दिला. शुभेच्छा. आणि ऐकूया अमित म्हात्रे यांना आपण यांच्या सुंदर सुमधुर आवाजातून यापुढचं धावतं वर्णन ऐकूया. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, जर तिसरा चेंडू पडाच्या आतमध्ये जर आपला 12वा प्रतिनिधी उपस्थित नसेल तर 3 धावांची आपल्याला पॅनल्टी असेल. सला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू मधुकर स्मृती आणि ऋत्वी अँड परी 11. ऋत्वी आणि परी 11चे 12वे खेळाडू आहेत. तर विनंती आहे मधुकर स्मृती तिसरा चेंडू पडायच्या आतमध्ये मधुकर स्मृति टीम पहले बल्लेबाजी कर रही. इस बार लोअर फुल टॉस गेंद थी शॉर्ट मिड विकेट के ऊपर. इस बार देखा जाए खिलाड़ी थोड़े फंबल जरूर हो चुके हैं, मगर 1 रन लेने में कामयाब बने बल्लेबाज और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता है 5 के घर में. और अच्छी बॉल इस बार कट करने गए थे पॉइंट के क्षेत्र में, लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ ने टीम का स्कोर पहुंचा है 5 के घर में. 6 रन 6 रन थोड़े आपके 12 प्रतिनिधि मौजूद नहीं है. इस बार हवा में जरूर गेंद है, लेकिन गैप में गेंद चली गई है और इसी के साथ अंत में बॉल की जीत. फील्डर की यार गेंद बाउंड्री पार 4 रन के बदौलत यहां देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचाए 10 के घर में.
आणि जरी ऋषिकेशनं 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगवले, अनिकेत पाटील आणि चहा आणि बरंच काही या ग्रुप कडून देखील सलग 3 चौकारांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. कोई रन लेने का मौका नहीं मिला बल्लेबाजों को. ये गेंद डॉट चली गई है. टीम का स्कोर 10 के घर में. पहला ओवर खत्म हो चुका है. टॉस जीतने के बाद ऋत्वी एंड परी 11 टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया और बल्लेबाजी करने के लिए मधुकर स्मृति टीम को निमंत्रण दिया है. पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है. इस ओवर में टोटल रन बन चुके 10 बगैर नुकसान पे. सेकंड बॉलर आए गेंदबाजी करने के लिए कोटे का. इस बार देखा जाए पहला और पारी का दूसरा ओवर लेके गेंदबाज है रुपेश. सूरज स्ट्राइक के ऊपर है. आणि ऋषिकेशला आणखी एक सुवर्ण संधी. आपण पनवेल वकील संघटना उपाध्यक्ष सन्माननीय जे डी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपये आणि ऍडव्होकेट विशाल ढोंगडे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपये, म्हणजे एक षटकार 4,000 रुपये. अमित म्हात्रे. हाँ बिल्कुल बड़ा मौका है बल्लेबाज के पास. ये उड़ाया बाहर. 6 रन. मिड विकेट कंट्री में नंबर आया 6. 4,000 रुपये. अमित बढ़िया ठोक ठोक. 6 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता. स्कोर पहुंचा मधुकर स्मृति टीम का 16 के घर में. आणि अमितजी म्हात्रे आणखी बक्षीस वाढते. सागर जोशी यांच्याकडून देखील ऋषिकेशला प्रत्येक षटकारासाठी 500. और क्लीन बॉल. डंडा अस्त व्यस्त फर्नीचर डिस्टर्ब. खिलाड़ी बाहर आ रहे. विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में और पहला ब्रेक थ्रू रुपेश ने दिलाया है यहां ऋत्वी एंड परी 11 टीम के लिए. और पहला झटका लगता हुआ मधुकर स्मृति टीम को. टीम का स्कोर 16 एक विकेट के नुकसान पे. नए बल्लेबाज है अनंता दरोडा. सूरज पाटेकर व्यक्तिगत 11 रन बना के वापस आए हैं. उपमहापौर चषक 2022 का यह आयोजन नियोजन काफी सुंदर है. टाइम के ऊपर ध्यान दीजिए. समय के साथ चलिए सभी खिलाड़ी. और एक बार फिर से बैक फुट पर के गेंद को जरूर खेल दिया है. लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने आए. जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ यहां देखा जाए तो मधुकर स्मृति टीम का स्कोर पहुंचा है 17 के घर में. दूसरा ओवर चल रहा है. 3 गेंदें खत्म हो गई. 3 गेंदें शेष. रुपेश की चौथी बॉल. एक छक्के के लिए 4,500 रुपए के इनाम. छक्के के लिए इनाम और डिपेंड कर रहा है. तो इस प्रकार देखा कड़ा प्रहार करना चाहिए. इतना बड़ा इनाम आपके ऊपर लगा दिया है तो बल्लेबाजों को छोड़ बदलना चाहिए. लेकिन यह अच्छी बॉल. 17 स्कोर. ये देखिए इस बार देखा अपील की थी लेकिन थोड़ी इस बार देखा बॉल ऑफ स्टंप के बाहर चली गई. अंपायर का कहना है ऑफ स्टंप को मिस करती हुई. एक बाई का इशारा अंपायर संतोष चौधरी की तरफ से. और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 18 के घर में. 18 रन बन चुके हैं. शानदार जानदार उपमहापौर चषक 2022 का आयोजन. तीसरी रात अच्छी बॉल फेंकी इस बार रुपेश जी ने. गेंद बल्ले का संपर्क होने नहीं दिया और इसी के साथ ये दूसरा ओवर खत्म हो चुका है. 2 ओवर के समाप्ति के बाद मधुकर स्मृति टीम का स्कोर है
18 एक विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद आने वाले 12 गेंदों का खेल शेष है, जहां रुतवी एंड परी 11 टीम टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला लिया है। कप्तान जल्दी बॉलर को डिसाइड कीजिए, चॉइस कीजिए और मैच शुरू कीजिए। कोई इकट्ठा होने की जरूरत नहीं है, समय के ऊपर चलिए। 10:29 हो चुके घड़ी के अंदर, 2 ओवर का खेल शेष है और पूरी तरह से लोग उपमहापौर ट्रॉफी को देख रहे हैं। तीसरे गेंदबाज विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम है अविनाश जी इनकी तरफ से, अविनाश जी पाटिल इनकी तरफ से इस गेंदबाज के लिए। फुल टॉस गेंद डीप स्क्वायर लेग के ऊपर दंदनाती हुई गेंद बढ़ने के बाद 4 रन। फुल टॉस ये गेंद थी और 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता है 22 के घर में। टॉस गेंद डीप स्क्वायर लेग, महेंद्र पाटिल गेंदबाजी करने के लिए आए हैं। बाईस स्कोर। बीमर इतना ऊपर गया है, सुनामी का बीमर आया है। अगली गेंद फिर हिट की, तो इस प्रकार देखा जाए जावेद फरीद सर इस बार इस गेंदबाज को सूचना दे रहे हैं कि अगली बाउंसर मारते समय जरा ध्यान में रखे, लेकिन फ्री हिट है। बल्लेबाज के पास एक सुनहरा मौका है, लाइसेंस है, बल्लेबाज इस गेंद के ऊपर आजाद है। टीम का स्कोर 23 के घर में। और एक बार फिर से इस बार देखा जाए, यहां देखिए गेंद शरीर से दूर रखी, गेंद बल्ले का संपर्क होने नहीं दिया, अच्छी बॉल साबित हो चुकी है। ऐसे ही गेंदबाजी इस बार देखा जाए महेंद्र पाटिल कर रही है। और अमित जी आज ये टूर्नामेंट खेलने के लिए वो गोवा ट्रिप आदि छोड़ के आए हैं, ये भी ध्यान रखिए महेंद्र पाटिल। अच्छी बात है, तो उनका स्वागत है। लेकिन यहां देखिए लंगन के ऊपर गेंद चली गई है, खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, इसी के साथ मौका या थ्रो गलत एंड पे किया है। इसीलिए क्रिकेट का खेल बुद्धि और कौशल्य का खेल है। बुद्धि वो टैलेंट बादाम खाना पड़ता ज्यादा। और 2 के साथ टीम का स्कोर पहुंचा 25 के घर में। 25 जून 1932 को कर्नल सिकेनाडो साहब के नेतृत्व में हिंदुस्तान ने पहला टेस्ट क्रिकेट खेला और 25 जून 1983 को हिंदुस्तान ने पहला विश्व कप जीता कपिल देव साहब के नेतृत्व में। लेकिन शॉर्ट पॉइंट लेग के ऊपर दायरे के अंदर खिलाड़ी थे जिन्होंने गेंद को फील्ड किया। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ या मधुकर स्मृति टीम का स्कोर पहुंचा है 26 के घर में 26। तीसरे ओवर की मेरे हिसाब से यहां 2 गेंदें शेष है। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे अनंत दरोड़ा, और एक भी देखिए घूम के खेलने का प्रयास किया था सफल होके, लेकिन इस प्रकार एक सिंगल जरूर मिलेगी और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 27 के घर में। अंतिम बॉल शेष है, आखिरी गेंद शेष है महेंद्र पाटिल की। बाउंड्री खाने के बाद और नो बॉल जाने के बाद भी एक वापसी वाली गेंदबाजी की है। इस बार थोड़ी गेंद पीछे रखी है, लेकिन एक सिंगल जरूर में कट करने के लिए दूसरे के लिए भाग रहे, मगर यहां एक ही रन मिलेगा और 1 रन के साथ देखा जाए ये तीसरा ओवर खत्म हो चुका है। और 3 ओवर के समाप्ति के बाद मधुकर स्मृति टीम का टोटल स्कोर पहुंचा है 28। 1 विकेट के नुकसान पे पारी का स्लॉग और शेष डेथ ओव्हर। आणि आपण वलिया मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याकडे आपल्याला थोडासा ब्रेक मिळालाय। सन्माननीय स्वप्नीलजी गोंधले यांचा सन्मान इथे नक्कीच होणार आहे, तर मी त्या मान्यवरांना विनंती करेन की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपला हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वीकारावा। सन्माननीय स्वप्नीलजी गोंधले एक डॅशिंग नेतृत्व आणि एक युवा डॅशिंग नेतृत्व ज्यांचा शुभ सन्मान स्वप्नील गोंधले यांना आपण इथे शुभ सन्मानित केलं जातं। या स्पर्धेचे आमचे सर्व वैभवदादा पाटील आणि सन्माननीय निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते
तदनंतर सन्माननीय शेखर भगाटे साहेबांना देखील आम्ही ते सन्मानित करणार आहोत. आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करावा. शेखर साहेबांना आपण इथे शुभ सन्मानित केलं जातं. मी सन्माननीय निलेश दादा पाटील यांना विनंती करेन. तसेच मैदानावर शुभागमन पाहू शकाल ओलेगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, एक डॅशिंग व्यक्तिमत्व सुनीलजी मुंगाजी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. नाउ बॅक टू क्रिकेट. अंतिम ओवर शेष और पहली गेंद तेज रफ्तार के साथ फेंकी सुनील पारदी ने और बीट किया बल्लेबाज को. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. जो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे ऋषिकेश पाटिल एक साइड से डटे हुए अच्छी उन्होंने बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, लेकिन 5 गेंदों का खेल शेष. अगली बॉल और इस प्रकार देखा जाए यहां ऑफ स्टंप के ज्यादा बार वाइड का इशारा अंपायर चौधरी साहब की तरफ से. एक सिंगल के साथ स्कोर 29. नेक्स्ट मैच डॉक्टर साहब और वकील साहब के बीच है. दोनों कप्तान टॉस करने के लिए हमारे टॉस बॉक्स में संपर्क कीजिए. जोरदार हिट करने गए थे लेकिन इस प्रकार बल्ले के बीचों बीच गेंद लगी नहीं है, मगर एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे और यहां दूसरा रन पूरा कर दिया और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता. स्कोर पहुंचा है 31 के घर में. 31 स्कोर. इस ओवर की मेरे हिसाब से अभी तक 4 गेंदें शेष है. सुनील पारदी गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे क्योंकि ये पारी का स्लॉग हो रहे, डेथ हो रहे. गली फैसली पीछे जरूर है लेकिन ये खराब गेंद है. ऐसा लग रहा है खराब ही गेंद है लेकिन ऑफ स्टंप के ज्यादा बार गई. चौधरी साहब जी ने इसलिए दोबारा दूसरी वाइड करार दिया और 2 रन एक सिंगल के साथ स्कोर 32 के घर में. 32 रन बन चुके. 4 गेंदें शेष है. उपमहापौर ट्रॉफी का आयोजन नियोजन 2022 में और ये लॉप किया है हवा में. लॉन्ग पकड़ेगा क्या? अरे देखिए कैच को ड्रॉप किया और इस प्रकार यहां 2 रन इकट्ठा किया है. एक ही रन इकट्ठा किया है और 1 रन के साथ देखा जाए तो यहां मधुकर स्मृति टीम का स्कोर पहुंचा है 33 के घर में. 3 गेंदों का खेल शेष. सुनील पारदी ने एक बार इस बार देखा शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है. उन्होंने इस बार देखा जाए अच्छा एफर्ट जरूर दिखाया था मगर एक सिंगल मिलेगा. एक सिंगल के साथ मधुकर स्मृति टीम का स्कोर 34 के घर में. 1 विकेट नुकसान पे इस अंतिम ओवर की 2 गेंदें शेष. दो गेंदों का खेल शेष है और इस बार बॉडी के ऊपर गेंद टकरा गई है जहां एक सिंगल जरूर मिलेगा. और यह स्टंपिंग और आउट. क्या विकेटों के ऊपर निशाना लगाया है इस बार देखा जाए फील्डर ने और चलता कर बल्लेबाज को विकेट नंबर 2 ड्रेसिंग रूम. आणि यानंतरचा तुम्हाला शो मॅच पाहायला मिळेल. डॉक्टर वर्सेस वकील असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल जो या स्पर्धेमधील प्रेक्षणीय सामना अर्थात शो मॅच पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्स लगेच रेडी व्हा आणि आमच्या कॉम बॉक्स मध्ये आणि टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. एका बाजूला आपण म्हणू शकता एक बाजू में होगा ब्लैक कोट और एक बाजू में व्हाइट कोट. असे 2 रंगतदार लढत तुम्हाला या दोन्ही एका बाजूला वकील आणि डॉक्टर संघटना यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बिल्कुल इस बार डीप बाउंड के बाहर गेंद दूसरे टप्पे के साथ सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 4 रन और इनिंग खत्म हो गई. निर्धारित 4 ओवर में यहां देखा जाए तो मधुकर स्मृति टीम का स्कोर पहुंचा है 38 और जीतने के लिए ऋत्वी एंड परी 11 टीम को 39 रन की जरूरत है. 24 के अंदर में हम जा रहे एक बार फिर से वैभव भोपी के पास. चला डॉक्टर टीम कॅप्टन यायचं टॉस साठी त्वरित आणि यानंतर आपण त्या अगोदर आणि वकील टीम कॅप्टन या लगेच दोन्ही वेळ घेऊ नका. सन्माननीय सुनील दादा मुंगाजी ओलेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत. आपल्याला विनंती करतो सुनील दादा मुंगाजी आपण यावा व्यासपीठावर
आपल्या स्वागत कक्षामध्ये आपल्या या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. सुनीलदादा मुंगाजी ज्यांचा आपण पाहू शकाल इथे शुभ सन्मान, ओलेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचा आदरातिथ्य सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. या स्पर्धेचे आमचे लाडके दमदार आयोजक सार्थक ब्रँड ऑफ क्रोपर आपण निलेशदादा पाटील आणि तसेच या स्पर्धेचे आमचे सर्व माजी उपसरपंच सन्माननीय वैभवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्यांचा इथे आपण करत आहोत. त्यानंतर आपण टॉस करूया. डॉक्टर वर्सेस वकील असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करावा. दोन्ही कॅप्टन इथे आलेत. तर तुफान बैलाचे मालक आणि ते ग्रुपचे सन्माननीय आमचे मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेत असताना साहेब आपल्या पुढे वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि टॉस इथे होतोय. टॉस जिंकला इथे डॉक्टर टीम ना आपण टॉस जिंकलाय. 4 षटकांची मॅच आहे. प्रेक्षणीय सामना आहे. थांबायचं दादा. आणि या मॅच मध्ये कशी रंगतदार लढत असेल, काय प्लॅनिंग आहे या वकील संघाविरुद्ध? ॲक्च्युली आता त्यांची टीम विषयी काही माहिती नाही. जसं कंकणनं सांगितलंय तसं वकिलांची खूप छान खेळते असं ऐकलेलं आहे. आता बघूयात कोण जास्त जो चांगल्या पद्धतीने खेळेल तो जिंकेन. अँड जस्ट वी आर हिअर टू एन्जॉय दिस मॅच बिकॉज डॉक्टर लोक रात्री मॅचेस नाही खेळत आणि आमच्या टीमचा हा नाईट मॅच फर्स्ट आहे. सो वी आर गोइंग टू एन्जॉय इट. थँक्यू व्हेरी मच वकील टीम. आपलं काय गेम प्लॅनिंग आहे, कारण समोरचा संघ तुमच्यासाठी देखील नवीन असेल. काय अगोदर मॅच झाली तुमची? डॉक्टर सोबत पहिलीच मॅच असेल आमची आणि आमचा चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न असेल. जसं डॉक्टर साहेब म्हणाले की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये बराच आम्हाला प्रेशर असतो, तर आम्ही पण एन्जॉय करण्याचा प्रयत्न करू. एका बाजूला विनंती आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. चांगला खेळ दाखवा आणि प्रेक्षकांची मनं जिंका, याच तुम्हाला शुभेच्छा आम्ही आमच्या संपूर्ण आयोजकांकडून देतो, आमच्या कॉम्बॉक्स मधून देतो. आणि बोलूया लगेच दुसऱ्या सत्राकडे. चला आपण उत्तरार्धाकडे बोलूया. 24 बॉल मध्ये 39 धावांचं आव्हान आणि जे लक्ष आणि टार्गेट सेट केले गेले मैदानामध्ये. खूप महत्वपूर्ण सामना दोन्ही संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळता. परंतु कशा रीतीनं ऋत्वियान परी 11 या धावसंख्या चेस करेल की मधुकर स्मृती हा संघ या धावा डिफेन्स करेल, याची उत्तर तुम्हाला मिळेल. कारण मागील मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 40 धावा डिफेन्स झाल्या, तर या मॅच मध्ये त्या 24 बॉल मध्ये 39 धावा डिफेन्स करायचे आहेत. सलामीवीर जोडी मैदानामध्ये सरकत असताना ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये मुख्य 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा प्लीज. यानंतर तुम्हाला एक शो मॅच पाहायला मिळेल. डॉक्टर वर्सेस पोलीस आपण वकील असा सामना तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला आपण ज्या डॉक्टरांचा विचार केला तर कोरोना संक्रमणामध्ये एक महा आजारामध्ये हे डॉक्टर देवासारखे उभे राहिले आणि अक्षरशः सर्व ग्रस्तांना, कोरोनाग्रस्तांना आपल्या जीवापेक्षा त्यांना कसं वाचवता येईल त्याचा प्रयत्न या सर्व लोकांनी केला. आणि आज त्यांचा सामना तुम्हाला वकील संघटनेविरुद्ध पाहायला मिळेल. आणि हीच वकील संघटना अन्यायाला वाचा फिरणं, सत्य जगासमोर आणणं आणि हे म्हणणारे वकील आज डॉक्टर संघाविरुद्ध खेळतील. कारण ज्याप्रमाणे बाईट मध्ये टीम कॅप्टन वकीलनं म्हटलंय की आपण पाहू शकाल की दैनंदिन जीवनामध्ये त्यांना ट्रेस खूप असतो, परंतु क्रिकेट असा खेळ आहे जिथे तुमचा संपूर्ण तुम्ही मतभेद, तुमचा ट्रेस, तुमचं टेन्शन सर्व काही तुम्ही विसरून जाता असा खेळ आहे. त्यासाठी तुम्हाला या खेळामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल आणि तो खेळ या दोन्ही टीम कडून तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल खूप चांगल्या रीतीनं रिलीज केला. गोलंदाजी मार्कवर सूरज पाटेकर. पहिला चेंडू डॉट आलाय. आणखी एक फटका आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, लेफ्ट हँड बॉलर आहेत आणि राईट हँड बॅट्समन समोर उभे आहेत. आणि एक चांगलं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा असं सातत्यानं क्रिकेटमध्ये कॉम्बिनेशन झालंय की उजव्या हाताच्या फलंदाजासमोर एखादा डावखोर हाताचा गोलंदाज आणला तर त्याच्या समोर एक लेग ब्रेक पद्धतीनं हा तो चेंडू जात असतो आणि त्याला हिट करणं हे थोडं कठीण असतं फलंदाजासाठी.
आणखी एक वेगवान चेंडू परफेक्ट यॉर्कर तुम्ही पाहू शकाल. खराब क्रिकेट सध्या तुम्ही पाहतायत. लेग्सबायच्या स्वरूपाने इथे रन मात्र येईल. सांघिक कोठ्यामध्ये मात्र ही रन जोडली जाईल आणि या एका धावेनं अतिरिक्त धावेने इथे खातं उघडलं गेलंय. बॅटिंग करणाऱ्या आपण ऋत्वी आणि परी 11 या टीमची. सूरज पाटेकरचे पहिले 3 भेदक मारायचे चेंडू तुम्ही पाहिले, ज्या चेंडू मात्र खूप इफेक्टिव्ह राहिले. सध्या गोलंदाजी करणाऱ्या मधुकर स्मृती या टीमसाठी मागील मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्या, त्या अगोदरच्या 2 मॅच मध्ये दोन सामन्यामध्ये धावा चेस होताना तुम्ही पाहिलेत. तरी चौथा मॅच काय सांगून जाईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं. स्ट्राईक रेंजकडे बॅट्समन देखील सज्ज असतील. निखिल पाटील ओपनिंग ब्लास्टर्स. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. लेफ्ट हँड बॉलर म्हटला की त्यांच्याकडे एक नैसर्गिक देणगीच आहे की जो त्यांच्याकडे नॅचरल स्विंग आहे ना, तो फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्यासाठी खूप महत्वाकांक्षी ठरतो. आणि वेगासोबत जर स्विंग असेल तर बात ही कुछ और आहे. आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. वेगासोबत स्विंगिंग गोलंदाजी जे फलंदाजांना बीट करतायत. तुम्ही इथून तंत्र देखील वापरू शकता. त्यासाठी गेम प्लॅनिंग अतिशय महत्वाची. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू चाललाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी निघालेत. पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट झालेत आणि बऱ्याच वेळानंतर इथे रन येताना पाहायला मिळाल्या. धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आणि ते धावा आले 2 आणि सांघिक धावा जाऊन पोहोचले. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला 3 धावांवर बॅटिंग करणारा ऋत्वी आणि परी 11 हा संघ. सूरज पाटेकर पहिला बॉल डॉट, सलग 2 डॉट बॉल. तिसऱ्या बॉलवर 22 रन, चौथ्या बॉलवर डॉट आणि हा 5वा चेंडू तुम्ही डबल पाहलाय. 3 चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे बॉटम एंडवर चेंडू जाऊन अदलल्यानंतर होते डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये काय दमदार गोलंदाजी केली गोलंदाज सूरज पाटेकरनं. पहिल्या षटकामध्ये त्याने रन खर्च केले 3, कोणतीही विकेट जरूर मिळाले नाही, परंतु हे 3 धावांचं षटक मोठं चॅलेंज करून गेलंय ऋत्वी आणि परी 11 या टीमसाठी. तर बावऱ्या बादल महाराज वजीर ग्रुप यांच्याकडून सुनील या खेळाडूला चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. तसेच सुनील यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला सागर जोशी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षीस भरघोस पद्धतीने लावले जातात. या अगोदर ऋषीवर बक्षीस होती. एक षटकाराला जवळपास 4500 होते, परंतु ते त्यांना पटकावता आलं नाही. बक्षिसांपेक्षा धावा या क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त महत्वाच्या असतात. रणदीप पाटील आणि महेश पाटील यांच्याकडून देखील कॅच जर घेतली ऋषीनं तर 500 रुपयाचा कॅच प्राइज. अप्परकटचा फटका आपलातून शॉट सुनिरीक्षण चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. हा दमदार चौकार पटकावता आला नाही. बक्षिसांपेक्षा चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील तुम्हाला पाहायला मिळते. त्या 7 धावा सद्यस्थितीमध्ये धावसंख्या फरकावर नोंदवली गेली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदीप पाटील आणि महेश तुम्ही पाहतायत आणि पहिल्याच बॉलवर आले चौकार. स्वागत केलं, वेलकम फोर. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेट हिट आणि हा चेंडू जाऊन आदळतो यष्टांवर. क्लीन बोल्ड. बॅट्समन मैदानामध्ये आउट होत आहेत आणि खेळीचा अंत होत आहे सुनील पारदे यांच्या. यू मिस आय विल डेफिनेट हिट. तर नक्कीच मंचावर ज्यांचं आगमन झालंय रायगड क्रिकेट समाज कासवांचे उत्कृष्ट समालोचक आणि आमचे मित्र निखिल जाधव कोळके यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. रणदीप पाटील आणि निखिल पाटील जे मैदानामध्ये खेळत आहेत, प्रत्येक झेलसाठी गोल्डन हर्ट्स ग्रुप यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. लक्ष केंद्रित करूया. थोडस स्पीडअप करा प्लीज. वेग घेत आहेत दोन्ही टीम. इथून वेळ वाचवायचं तुम्हाला. काल जवळपास 4:15 वाजले स्पर्धा संपण्यासाठी. तर आज जेवढ्या लवकरात लवकर स्पर्धा संपवता येईल याचा प्रयत्न आमच्या आयोजकांचा राहिलाय. गोलंदाज सज्ज झालेत. संदीप पाटील चेंडू सोबतची काही करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल समोर जावा लागेल. सुपर गोलंदाजी. पहिला टॉस आल्यानंतर बॅटिंग केली या टीमनं.
धावसंख्या सर्वाधिक जास्त मोठी जरूर असता आली नाही, परंतु याच धावा डिफेन्स करत असताना गोलंदाजीतून 100% योगदान सध्या मैदानामध्ये सुरू आहे. तर अक्षय पारधीला प्रत्येक हॅट्रिक साठी रितेश पारधी यांच्याकडून 1000 कॅश प्राइज. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा वेगाने बॉलवर दे. रितेश पाटील यांच्याकडून ते पारितोषिक 1000. मैदानामध्ये आपण पाहू शकाल. नक्कीच विनंती करतोय दीपकजी मात्र नानोशी, जयवंत शिर्के मोसारे, अलंकार मात्र पाटणोली या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की मंचाकडे आगमन करायचं आहे. सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज झाले. पुन्हा एकदा संदीप पाटील आडव्या बॅट केल्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू काढले, झेल बाद. आणखी एक मोठी विकेट आणि ज्या विकेटची दरकार होती तो फलंदाज निखिल पाटील बॅक टू द डगआउट. आडव्या बॅट केल्याचा प्रयत्न, लांबी कमी, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू काढले. जनार्दन पाटील साहेब पाटणोली या मान्यवरांना विनंती करतोय मंचाकडे आगमन करायचं आहे. तसेच सागर जोशी यांच्याकडून 1000 कॅश प्राइज आहे. अक्षय ठोंबरे या खेळाडूने जर सलग 2 बॉलमध्ये 2 षटकार लगावले तर 1000 रुपये. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल महेंद्र पाटील. स्ट्रायकरकडे अक्षय ठोंबरेला तुम्ही पाहतायत. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, स्वीप करायचा होता बॉलला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. आणखी एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे सध्या प्रेशर मध्ये आणि दडपणाखाली वावरताना तुम्ही पाहू शकाल. बॅटिंग करणाऱ्या उत्तरार्धामध्ये ऋत्वे आणि परी 11 या संघाला, कारण आता गरज आहे 12 बॉल मध्ये 31 धावांची. बारा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या टीमला. ऋत्वी आणि परी 11. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, शो मॅच आहे. तसेच रितेश पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे अक्षयसाठी. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले तर त्यांच्याकडून 1000 कॅश प्राइज. सूरज पाटेकर पहिल्या 3 धावांचं ते षटक. संदीप पाटील हे 5 धावांचं षटक आणि 2 विकेट. दीपकजी मात्र नानोशी, जयवंत शिर्के मोसारे, अलंकार मात्र पाटणोली, जनार्दन पाटील पाटणोली, सुनील पाटील मोसारे आणि नरेश पवार मोसारे या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे आणि या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज मार्कवर गोलंदाज कैलास पारधी. हे टर्निंग पॉइंट षटक आहे. या सामन्याला युटर्न देणारं षटक आहे. या सामन्यामध्ये या षटकामध्ये जो चांगली उल्लेखनीय कामगिरी करेल त्याचं पारड जड होईल. मी असं जरूर म्हणणार नाही की जो चांगला खेळ करेल तो जिंकेल, परंतु एवढं निश्चित सांगेन की त्याचं पारड जड असेल. पहिल्याच बॉलवर अक्षरशः खोदून काढल्या चेंडूला, मिड विकेट कडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूला शोधतायत. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न तिथे मैदानामध्ये झाला. 2 रन पाहता पाहता इथे कंप्लीट. महेंद्र पाटीलवर जबाबदारी वाढली आहेत. जीपीएलचा तो अंतिम सामना, शेवटच्या सामन्यामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी, तशीच काही कामगिरी आता महेंद्र पाटीलला करावी लागेल, कारण प्रमुख 2 फलंदाज आता बाद झालेत. निखिलवर संघ जास्त विश्वास राखतो, ते लवकर बाद झाल्यानंतर दर्पण. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळून काढलाय जरूर, परंतु रन मिळेल फक्त 1 सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. टोटल धावा लागल्या त्या 11. उर्वरित 10 चेंडूमध्ये करायच्या अद्याप 28 रन. हा फटका उंच तर खूप गेला, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करत असताना झेल सुटलाय. 1 रन कंप्लीट दुसऱ्यासाठी निघालेत आणि 2 धावा देखील ते कंप्लीट झाल्या. बऱ्याच चुका झाल्या या एकाच बॉलवर. झेल सुटला, तदनंतर थ्रो देखील चुकीचा झाला आणि याचा बेनिफिट मिळालाय, फायदा उचलताय ऋत्वी आणि परी 11. रन करायचे आता मैदानामध्ये उर्वरित 9 चेंडूमध्ये 26. त्यामुळे हे 3 चेंडू देखील तेवढेच निर्णायक आहेत दोन्ही टीमसाठी. स्ट्रायकिंग एंड बॅट्समन अक्षय ठोंबरे मागील बॉलवर 2 रन यांनी कंप्लीट केलेत. कैलास पारधीचा फुल टॉस बॉल, ही संधी होती, या संधीचं सोनं करता आलं नाही. खराब चेंडूचा वापर करता आला नाही. दुसऱ्या धावेसाठी निघालेत
परंतु 2 रन मात्र इथे कंप्लीट केले जातील. सुरक्षित आपल्या संधी होती आपण पाहू शकाल इथे फ्रेम मध्ये पोहोचलेत बॅट्समन अक्षय ठोंबरे. या 2 धावांच्या मदतीनं सध्या बॅटिंग करणारा संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्या फलकावर लागल्यात त्या 15 धावा. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी करायचे अद्याप 24. त्याचबरोबर मच्छिंद्र पाटील साहेब मानकर यांना विनंती करतोय आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. मच्छिंद्र पाटील साहेब मानकर. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. हे 2 निर्णायक चेंडू ज्याच्यावर सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात आणि तो चेंडू घेऊन येतील गोलंदाज कैलास. या बॉलवर दमखत दाखवली, पॉवर जनरेट केली या बॉल मध्ये. पिकअप स्ट्रोक, सरळ चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून संघर्षाचा हा दमदार आणि रुबाबदार षटकार. या षटकारच्या मदतीनं आता पुन्हा एकदा एक नवीन भरारी घेतोय, पुन्हा एकदा उभारण्याची सुरुवात करतोय ऋत्विक परी 11. या षटकारच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 21 या शुभांकावर. कारण 7 बॉल मध्ये करायचे आता अद्यापी 18 धावा. 7 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज सज्ज झालेत. फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं जातंय. नींद नहीं बदलती बस सपने बदल जाते हैं, मंजिलें नहीं बदलती बस रास्ते बदल जाते हैं. जज्बा जगा लो जीतने का दिल में कि कोशिश करने से तो वक्त भी बदल जाता है. 8व्या पार्टनर लॉंग ऑफ कडे चेंडू गरंगळत चाललाय. मिसफिल्ड थोडीशी झाली. मायक्रो सेकंदाची थ्रो खराब. हे काय घडतंय मैदानामध्ये? खराब क्रिकेट, लेझी क्रिकेट. गोलंदाजाने केलेलं प्रेशर याचा कुठेतरी फायदा उचलता येत नव्हता बॅट्समनला, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली थोडीशी ढिलाई मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि हे षटक देखील एंड होतोय. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर रन लागले 23. येणारे बॉल शिल्लक राहिले 6 आणि विजयासाठी करायचे आहेत कंपल्सरी 16 रन. या दरम्यान आपण पाहतोय मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा. राहुलभाई मेहता आणि त्याचबरोबर हर्ष जैन साहेब या मान्यवरांचं मंचाकडे आगमन होतोय. आदरणीय राहुलभाई मेहता आणि हर्ष जैन मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा यांचं आगमन काही अवधीतच या मंचाकडे होईल. त्यांची प्रतीक्षा नक्कीच आम्ही करतोय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि या स्पर्धेला रायगड समर्थक असोयांचे समालोचक आणि आमचे मित्र प्रवीणजी भिंगरवाडी, प्रवीणजी शिसवे यांचं मात्र शुभेच्छा येतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. रन तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. स्ट्रायकर इनकडे बॅट्समन सज्ज झालेत. स्वतः संघ नायक महेंद्र पाटील तर नास्ट्रायकर इनकडे बॅट्समन ज्या खेळाडूनं एक विजयाची आस निर्माण केली तो अक्षय ठोंबरे हे तुम्हाला पाहायला मिळतील. एक षटकार जरूर आला होता आणि बक्षिसांची खैरात देखील त्यांच्यावर आहे. विवेक जोशी असतील. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी प्राचरण केलं जात आहे. गोलंदाज ऋषिकेश पाटील. बॅटिंग मध्ये ऋषिकेश पाटीलची बॅट एवढी बोलली नाही. संघनायक टू संघनायक, दोन्ही संघनायक एकामेकासमोर. बुद्धिबलाचा खेळ, दोन्ही राजा एकमेकांसमोर असतात तेव्हा रंग वेगळा असतो तसा हा खेळ. हा चेंडू पंच लाईन पाहत आहेत एक्झॅक्टली हा चेंडू कुठे लँड झाला. पंचांना सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. आपण पाहतोय या मंचावर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ज्यांचं आगमन होईल मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा आदरणीय राहुलभाई मेहता आणि हर्षभाई जैन या 2 मान्यवरांचं मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या उपमहापौर चषक 2022 मध्ये आगमन होतोय. आमच्यावर असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थानं तर नक्कीच त्याच्या माध्यमातून या स्पर्धेला टी शर्ट्स देण्यात आलेत. राहुलभाई मेहता आणि प्रतापराव देशमुख या मान्यवरांनी मात्र या स्पर्धेला टी शर्ट्स देण्यात आले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं फार मोठं नाव क्रिकेटच्या क्षेत्रातून पाहतोय. ज्यानं लोकांची घरं बनवली आणि विटेला वीट जोडत मात्र भिंती बनवल्या आणि त्या भिंतीमध्ये कुटुंब विसावलं. त्या विसावलेल्या कुटुंबामध्ये संसार घडवणारी मंडळी, संस्कार आणि संसार
एकत्र मिळून बनवणारी मंडळी म्हणजेच राहुलभाई मेहता आणि हर्ष जैन या मान्यवरांचं मात्र या मंचाकडे आगमन होतोय. मनपूर्वक स्वागत स्वागत आणि स्वागत. उपमहापौर चषक 2022 आणि या स्पर्धेचे आयोजक पाहतोय आदरणीय श्री वैभवदादा पाटील, निलेशदादा पाटील, आनंददादा तारेकर या सर्वांच्या समवेत मात्र या मंचाकडे आगमन झालंय राहुलभाई मेहता आणि हर्ष जैन यांचं. वेलकम वेलकम अँड वेलकम. फ्री हिटचा बॉल होता, पॉवर जनरेट करायची होती, ओरपीच बॉल होता. खरं तर आडव्या बॅटने खेळण्यापेक्षा या बॉलला व्ही शेप मध्ये खेळणं गरजेचं होतं, परंतु डॉट बॉलला सामोरं लावावं लागलंय. एक एक डॉट बॉल विजयापासून तुम्हाला दूर घेऊन जाईल, परंतु एखादा मोठा फटका विजयाच्या समवेत आणेल. 5 चेंडूंनी गरज आहे विजयासाठी, अद्याप 15 धावांची गरज. दोन्ही कॅप्टन एकामेकांसमोर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू वेगाने चालला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न, त्यांच्या आवकतेच्या बाहेर. पिकअप शॉट, चेंडू सीमारेषे पलीकडे. हा संघर्षाचा चौकार. पहिला डाव माझा डांबरी होता, हिरवी झाडांशी भरलेला होता, पण आता बदल जाऊन जायलाय माझे गावानं दिल जायलाय, पण आता बदल जाऊन जायलाय माझे गावानं दिल जायलाय. थँक्यू डीजे. प्रतिम संगीत. 4 चेंडूमध्ये आता आवश्यकता आहे ती 11 धाव्यांची. महेंद्र पाटील स्वतः संघनायक मैदानामध्ये लढतायत, झुंजतायत. 1 तिरी तो 1 मेरी. पहिल्या बॉलवर तुम्ही नो बॉल पाहिला, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर चौकार. आता मात्र सुपर स्ट्रोक. महेंद्र पाटील ऑन फायर. इट्स आउट ऑफ द पार्क. गॉस 6 रन. हा षटकार बराच काही सांगून जातोय आणि महेंद्र पाटील स्वतः संघनायक मैदानामध्ये लढतायत आणि झुंजतायत. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों के भट्टी में जब जब भी मुझकर झोंकेगे तब तक सोना बनकर उठूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे. हे सांगत असताना 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता आणि सामना कुठे येऊन थांबलाय. 3 बॉल 5 आणि इथे मोठा फटका लगावत असताना सामन्याला फिनिश करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग. मी म्हणणार नाही, इथे डॉट बॉलला सामोरं जावं लागलंय. येणारे चेंडू मैदानामध्ये शिल्लक असतील आता 2 आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. काय करेल जे स्वतः कमावलं त्याच्यावर क्या या विश्वासानं या मॅचला जिंकलं जाईल की पाणी फिरलं जाईल, याची उत्तर तुम्हाला मिळतील. आणखी एक आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि दोघांमधून आता कदाचित एकाला बाद व्हावं लागेल आणि पंचांनी आउट घोषित केले. बाद कोण झाले ते पाहायला मिळेल तुम्हाला. एक्झॅक्टली क्रॉसिंग झाली होती की नाही हे तुम्हाला पाहायला मिळेल. महेंद्र पाटील षटकार चौकार त्यांनी लगावला जरूर, परंतु या मॅचला फिनिश त्यांना करता आलं नाही, हे शोकांतिक आहे. परंतु दोन्ही संघनायक विनंती, दोन्ही संघातील खेळणाऱ्या पंचांशी तुम्ही वाद घेऊन घालू नका. पंच, तुम्हाला तिसऱ्या पंचांची मदत हवी आहे. होय, पंचांच्या इथे क्रॉसिंग साठी, येस क्रॉसिंग साठी पंचांना आणि आउट एक्झॅक्टली कोण आहे तोपर्यंत पाणी घेऊन जा. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. अंपायर कॉल आहे, त्यामुळे हा निर्णय जाईल आता टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये. टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये हा निर्णय केलाय, कारण की अगदी कुशल मोमेंटला हा सामना जाऊन थांबलाय. 2 फटके लगावले जरूर, परंतु 2 बॉल डॉट ही शोकांतिकी राहिली. त्यामुळे कदाचित शेवटच्या चेंडूवर सामना आहे. आउट कोण होणार याचे उत्तर तुम्हाला मिळेल. अक्षय की महेंद्र याचं उत्तर हवं आणि ते उत्तर काही क्षणामध्येच तिथे मिळेल. आणि महेंद्र बाद झालाय धावाच्या स्वरूपाने. हा निर्णय टेक्निकल डिपार्टमेंट मधून आलाय आणि त्यामुळे शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता.
दिनेश पाटील सर एक षटकार चौकार महेंद्रने लगावला परंतु तो कॉन्फिडन्स झलकत नव्हता कारण या अगोदरच्या तिसऱ्या क्रमांकाच्या चेंडूवर म्हणजेच चौथ्या क्रमांकाच्या चेंडूवर जेव्हा महेंद्र तो बॉल डॉट झाला तेव्हा त्यांनी इशारा केला तर नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजांना की तू स्ट्रायकर एंडकडे त्यामुळे कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडला. ऋषिकेशने जर हा चेंडू निर्धाव टाकला तर आयोजन कमिटीकडून तब्बल 5,000 रुपयाचे बक्षीस दिले जाईल. निर्धाव टाकला चेंडू तर बघा एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. रात्र वैर्याचे असं म्हटलं जातं पण तो हा वैर कोण साधणार याची उत्तरं तुम्हाला मिळतील. जो प्रेक्षकांना सामना नेहमी आवडतो कारण असं म्हटलं जातं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक बॉल एक कठीण आहे परंतु एक बॉल 6 कठीण नाही. त्यामुळे काय या मॅच मध्ये एक चेंडू 5 धावा का चेस केला जातील का काय षटकारांना सामना फिनिश केला जाईल की गोलंदाजांना मागे 2 बॉल मध्ये जी जादुई गोलंदाजी केली ती केली जाईल याची उत्तर तुम्हाला मिळतील. स्मशान शांतता तुम्हाला पाहायला मिळतं आणि जी थोडीशी गुलाबी थंडी होती त्याचं आता रूपांतर गरमीमध्ये झालंय. शांतता भंग झाली परंतु भंग कोण करणार याची उत्तर तुम्हाला पाहायला मिळतील. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये वारंवार चेंजेस आणि प्रगट कडू यांच्याकडून बक्षीस या जर षटकार आला तर 1,000 रुपयाचे कॅश प्राइज स्ट्रायकर इनकडे असणारा फलंदाज संकेत पाटील यांच्याकडून आणि डॉट बॉल जर फेकला गेला तर ऋषिकेशसाठी आयोजन डिपार्टमेंट आयोजन कमिटीकडून 5,000. सामना आवडला असेल तर सर्व तमाम क्रीडा रसिकांना विनंती आहे जोरदार टाळ्या. एक चेंडू 5 धावा. आम्ही थांबतो तुम्ही थांबू नका. टाळ्या वाजवा आणि क्लीन बोल्ड आणि सामना जिंकलाय. या ठिकाणी आपण पाहू शकाल मधुकर स्मृती या टीमनं जल्लोष मैदानामध्ये. लढणारी मंडळी मात्र आता चेंडू फळीचा खेळ खेळेल. उपजत माणसामध्ये